कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। आपल्या सोबत आहेत नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्यजी महाराज। आपण महाराज असल्यामुळे त्यांच्याकडे आध्यात्मिकच माहिती घेणार आहोत, यात काही दुमत नाहीये। सर आपल्याला शतकोटी नमस्कार। नमस्कार सर, आज महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त आज हजारो भाविकांची गर्दी येथे पाहायला मिळत आहे। जणू काय भू कैलासच आपण पाहत आहोत का असा एक भास या भूतलावर आज आपल्या संस्थेमध्ये होत आहे। पण नेमकं महाशिवरात्री म्हणजे काय असतं आणि त्या पर्वाचं किती विशेष महत्व आहे, आपण काय सांगाल? माघ चतुर्दशी मध्ये 12 वाजता या भूतलावर भोले शंकराचा प्रकट दिन आहे। या प्रकट दिनानिमित्त सर्व भारतीय संस्कृतीमध्ये या भारतवर्षामध्ये या महाशिवरात्रीला भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं एक परंपरा आहे। या परंपरा निमित्ताने प्रत्येक कोणी असो, तो शैव असो वीरशैव असो, कोणीही धर्मांच्या कोणीही असो, तो भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी या पवित्र दिवशी सगळ्यांनी शिवलिंगाला अभिषेक करतात, जला अर्पण करतात, बिल्वपत्री अर्पण करतात। म्हणजे भक्तिभावाने ते भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी या महाशिवरात्रीचे जागरण, भजन, कीर्तन सगळं करत असतात। म्हणजे साक्षात परमेश्वर प्रकट झालेला दिवस म्हणजे महाशिवरात्री। आणि आजच्या दिवसाला मानव जातीचा कोणत्याही तुच्छ किंवा उच्च, नीच, सर्वश्रेष्ठ असं कोणत्याही प्रकारची भेदभावना नसताना कोणताही मनुष्य हा शिवभक्ती करून संकल्प सिद्ध करू शकतो। मानव धर्म एकच आहे, तो सर्व जाती पंगडी जातीचे सर्व लोक भेदभाव न करता या शिवाच्या पूजा करून आशीर्वाद घेत असतात। शिवाला प्रिय काय आहे सर? जलाधारा शिवप्रिय। म्हणजे शिवाला हे देव ते देव त्यांना काही घेत नसतात। शिवाला जलही प्रिय असतात। तो भक्तिभावाने त्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचं तेच प्रिय असतात। कोणत्याही माणसाला अगर शिवभक्ती करायची असेल तर त्यांना कशाही 1 रुपयाचा सुद्धा खर्च न येता एकदम सहजतेने उपलब्ध होणारं पाणी घेऊन सुद्धा तो शिवाभिषेक करू शकतो आणि शिवाला प्राप्त करून घेऊ शकतो। एवढा महान शिवाची कृपा मानव जातीवर आहे। आणि आजचा दिवस एवढा पुण्याचा की जर कोणताही एक माणूस फक्त शिवाचं स्मरण केलं तरी सुद्धा तो वैकुंठ प्राप्त करू शकतात। आणि सर, आज सकाळपासून आपल्या इथे पूजेचं रूपरेखा काय होतं, कशा प्रकारची पूजा झाली आणि संध्याकाळपर्यंत काय होणार आहे? इथं पूजा, रुद्राभिषेक, सकाळी रुद्राभिषेक होत असत। पंचमुखी परमेश्वरचं लिंग आहे। त्या पंचमुखी परमेश्वरचं लिंग स्थापना लिंगैक्य तपोरत्न मेघी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीने एक दूरदृष्टी ठेवून ह्या मंदिराचं स्थापन केलेले आहे। ह्या परिसरामध्ये, ह्या सोन्नालापूर परिसरामध्ये सगळे 18 पंगडी लोक आहेत, भक्त लोक आहेत। त्या भक्त लोकांना सुद्धा अनुकूल व्हावा, सरळ रीतीने शिवाच्या दर्शन घडवावा म्हणून शिवाला पंचमुख असतात। अघोर, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य। या पंचमुखा परमेश्वर एकही लिंगामध्ये त्यांनी स्थापन करून त्या पंचमुखी परमेश्वरच्या सरळ रीतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा एवढं दूरदृष्टी ठेवून या मंदिराचं स्थापन केलेलं आहे। सकाळपासून निरंतर अभिषेक चालू असते। जलाभिषेक चालू असते आणि आलेल्या लोकांना महाप्रसाद उपवास करत असतात सगळे लोक। त्या उपवासाच्या व्यवस्था इथं संस्थेमध्ये केलेल्या आहेत मठामध्ये। एवढ्या लोकांसाठी जवळजवळ माझ्या विचाराप्रमाणे 40 क्विंटल
40 क्विंटल साबुदाणा 40 क्विंटल अजून आता किती वाजलं 7:30 8 वाजले आता 12 पर्यंत कंटिन्यू चालणार वाटप चालूच असतं. हा आणि 12 वाजता महाआरती होणार 12 वाजता. तर आता आपण सांगितलं आपल्या महाराजांनी दूरदृष्टी ठेवून इथे शिवलिंग स्थापना केलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद सुद्धा सोलापूर किंवा सन्नालगी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज तो पावन दिवशी आपण स्वतःला किती भाग्य आपण केलेल्या त्या कार्याला एवढा मोठा भरभरून कौतुक मिळत आहे. तर आपण आज स्वतःला किती आनंदी समजतात. हे बघा महाराज लोक समाजासाठी करत असतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय. सगळे वसुधैवक कुटुंबकम सगळे आपल्या भक्तच आहे सगळे आपल्या मुलाचं आहे एवढा विशाल भावनाने लिंगैक्य संपूर्ण वेगळ्या समाचार महात्मा जे केलेले आहे तो महाराजांचं कर्तव्य आहे. कुठे तर आज खरंच मानव जातीचं कल्याण होताना इथं दिसत आहे. कारण एवढं हजारोच्या लोकांना आज इथं दर्शन घ्यायला येत आहेत. म्हणजे आपलं कार्य सिद्धीच गेलं असं आपण सांगाल का? अवश्य कार्य सिद्धीच गेलेले त्यांना आता लिंगायकी झालेले महास्वामीजी त्यांच्या आत्म्या आज फार आनंदाने सगळ्यांना आशीर्वाद देत असतात. आणि आपण महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त भाविकांना काय संदेश द्याल? हे बघा महाशिवरात्री या जीवनामध्ये अशी एक पर्वकाल आहे. तो पर्वामध्ये रात्री सगळं व्यसन सोडून आपापले जे व्यसन आहे काही असो व्यसन ते सगळं व्यसन सर्व विकार दूर ठेवून निस्वार्थ भावाने अंतःकरणाने स्वच्छ भावनाने ज्यांनी देव शिवलिंगाला एक जलाभिषेक करतात त्यांना अवश्य आशीर्वाद मिळत असते. आत्माने परमार्थाला साधण्याचा दिवस हा म्हणता येईल. महाशिवरात्री दिवस आहे. धन्यवाद सर. खूपच चांगला आध्यात्मिक माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही खरंच अगदी मनापासून आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.